CMV आहे ना लॅबमधून येत नाही. कल्चर व्हायरस फ्री त्याचं मेन कारणच ते कल्चरला व्हायरस फ्रीची रोपं पण येतात 30 आणि 35 रुपये तरी कुठे मिळतात मेसेज नाही 30 रुपये आले सर व्हायरलचं आहे केळीवर मेन बघा इन्फेक्शियस डिसीजमध्ये दोन आहेत, पर्णगुच्छ आणि आपला CMV कुकुंबर मोझॅक व्हायरस. ठीक आहे, तर याच्यासाठी आता स्टार्टिंगची फेज आहे. यामध्ये चिकट पिवळी किंवा निळे सापडे लावणे, कारण की जे काही पर्णगुच्छ आणि CMV आहे तर हे रसचूषक किडीमुळे होतात. तर रसचूषक किडी कोणते, यामध्ये जे पर्णगुच्छ आणि कुकुंबर मोझॅक व्हायरस आहे हे माव्यामुळे मेनली आपल्याला पाहायला मिळतं. तर माव्याचा नियोजनासाठी आपल्याला इथे पिवळा सापडे लावणे, पिवळे किंवा निळे, किंवा इमॅडाक्लोपिड याची फवारणी करणे. आता याला काढावं लागेल सर. आता याला काय करायचं, इन्फेक्टेड झाल्यावर काही त्याला काढून टाकायचं नाही, याला काही होणार नाही. स्टार्टिंगला सर प्रिव्हेंटिव्ह काय घेतलं नाही का? प्रिव्हेंटिव्ह काही घेतलं नाही, हे चालू टाटा डिटेक्टिंग वगैरे घेतलं काही प्रिव्हेंटिव्ह? तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह घेतलं असतं आधी. आता हे झालं घेतलंय ना, चालू आहे ना 4-4 दिवसाला. अच्छा, हे झाल्यावर इफेक्ट झालाय त्याचा लावल्यापासून निमार्क वगैरे आणि फवारण्या चालू झाला 5 दिवसाला. पण आता थोडं हे झालंय, ऊन जास्त वाढल्यामुळे पाणी द्यायचं बंद केलंय. शोषक किडी कसं आहे माहिती आहे का, थंडी झाली, जसा टेम्परेचर ड्रॉप होईल, थंडी झाल्यानंतर परत जर टेम्परेचर रायझिंग सिच्युएशनला जर आलं तर ह्या रसशोषक किडीचा जो जीवनक्रम आहे का तो फास्ट होतो. त्याच्यामुळं ह्या कालावधीत काय होतं की अटॅक जास्त होतो आणि रसशोषक किडीमुळेच हा रोग पसरतो. आता ही झालेलं रोग तुम्हाला काढूनच टाकावं लागलं. हे जर तुम्हाला अजून प्रसार न होण्यासाठी जर करायचं असेल तर हे काढून टाकावं लागतील आणि कंटिन्युअली 6 दिवसानं सारखे सेकंड पेस्टसाठी स्प्रे घ्यावा लागतो. त्याच्याबरोबर न्यूट्रिएंटचा डोस तुम्हाला मॅनेजमेंट चांगलं करावं लागेल. म्हणजे हायली न्यूट्रिएंट जास्त असेल तेव्हा झाड लवकर बळी पडत नाही. त्याला तातडीने काढून तुम्ही नवीन रोप इथं लावू शकता. आणि गंध वगैरे लावला तर ह्या बागाला मॅच करतं रोप लावण्यापेक्षा. G9 बाहेरून आणायचा कंद शेजारी कुठं जर चांगली बाग असेल त्याला तातडीने काढून कंद मॅच होतो रोप लावण्यापेक्षा, जेणेकरून म्हणजे ह्याच्या बरोबर ती येतं. आणि त्याचा आहे ना दुष्परिणाम वर्टिसिलियम सुद्धा चांगलं आहे बघा का सर. वर्टिसिलियम आपल्या विद्यापीठाचं आमच्याकडे आहे, ते सुद्धा चांगलं काम आलेलं आहे ना, हरभऱ्याला आलेलं. फक्त ह्याला तसं तुम्हाला स्प्रे घ्यावाच लागते ह्या कालावधीत. कारण आता वातावरण आणि कुठलाही एक मॉलिक्युल घ्यायचं नाही, आलटून पलटून घ्यायचं. आता समजा तुम्ही आता टाटा मानी घेतलं तर परत डेसिस घ्यायचं. डेसिस घेतल्यानंतर तुम्ही कॉन्फिडर घेऊ शकता एखादा. त्या किडीमध्ये रजिस्टर पॉवर निर्माण व्हायला नको म्हणून आलटून पालटून पॉवर नाही सर, ते एक शेड्यूल आम्हाला दिलं की आमचे सगळ्याकडे असिस्टंट पर्यंत पोहोचवतो. म्हणजे आपल्याला शेड्यूल देतील त्याच्याबरोबर एखादं सीवीड वगैरे टॉनिक अशा पद्धतीने दिलं तरी पण झाडाला बरं का. चव्हाण सेवा आपल्याला काय करायचं की आता ही एजंट फिजंट सोडून आपल्या खात्याचं नाव झालं पाहिजे. प्रत्येक शेतकरी मानला पाहिजे की यांच्यामुळे आम्हाला हे मिळालं ते मिळालं. भले विद्यापीठात ना आपण 10 टन आणून ठेवू इथं आम्ही होलसेल मध्ये. आपण रावगावमध्ये सांगितलं हो सांगितलं काय तर करा नाही खरं गरीब मध्ये आता बघू नाही बाकी नाव झालं पाहिजे आपलं काहीतरी. नावाचं नाही, आपलं काम पगार काम झालं पदाचं. आणि काम सुद्धा काम म्हणजे पगाराचा मोबदला म्हणून आपण काम करतो. आणि कर्म जे असतं ना ती मनापासून काम केलं तर त्याला म्हणायचं कर्म. आपण कर्म करायचं, नुसतं काम नाही करायचं पाट्या टाकायचं. आम्ही सुधारणा करतो मंगरुळे साहेब हळूहळू. या खरीप मध्ये बघा तुम्ही. तुमच्या कार्याला शुभेच्छा आणि सलाम. केवीकेचं मार्गदर्शन होत राहील.